श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुम्ही स्वामींचं नामस्मरण करत आहात, माळ जपत आहात आणि अचानक कोणत्याही कारणाशिवाय तुमचे डोळे भरून येतात. ना कोणते दुःख आहे, ना कोणती वेदना, ना कोणाची आठवण, तरीही अश्रू वाहू लागतात. तुम्हाला समजत नाही की हे काय होतंय. कधी कधी तुम्ही ते थांबवण्याचा प्रयत्न करता, पण अश्रू थांबत नाहीत. तुम्हाला प्रश्न पडतो, ही माझी कमजोरी आहे का, की हा केवळ एक योगायोग आहे? स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला या प्रश्नाचे असे उत्तर देणार आहे जे तुमच्या मनात एक असा प्रकाश निर्माण करेल जो कधीच विझणार नाही. नामस्मरण करताना डोळ्यात अश्रू येणे हा नक्की कसला संकेत आहे? नीट लक्ष देऊ नका, कारण ही गोष्ट खास तुमच्यासाठी आहे. 1. तुमचे हृदय उघडत आहे. आपल्या सर्वांच्या आत एक दरवाजा असतो, ज्याच्या मागे आपण आपल्या खऱ्या भावना लपवून ठेवलेल्या असतात. जगासमोर वावरताना आपल्याला खंबीर बनावे लागते, हसावे लागते. पण जेव्हा तुम्ही स्वामींच्या नामात लीन होता, तेव्हा तो बंद दरवाजा हळूहळू उघडू लागतो. ते अश्रू म्हणजे तुमच्या अंतरात्म्याचा स्वामींशी होणारा संवाद आहे. 2. जुन्या वेदना बाहेर पडत आहेत. आयुष्यात आपण कितीतरी अपमान, दुःख आणि जखमा काळजात दाबून ठेवतो. आपण कोणासमोर रडत नाही, कारण आपल्याला कमकुवत दिसायचे नसते. पण जेव्हा तुम्ही स्वामींचे नाव घेता, तेव्हा ते दाबलेले दुःख अश्रूंच्या रूपाने बाहेर पडते. हे अश्रू तुमची कमजोरी नसून तुमच्या मनाची शुद्धी आहे. जसे भांडे ओसंडून वाहते, तसेच तुमचे मन हलके होत आहे. 3. स्वामी तुमच्या अत्यंत जवळ आहेत. हा सर्वात मोठा संकेत आहे. जेव्हा स्वामींची उपस्थिती अत्यंत तीव्र असते, तेव्हा आपले शरीर ती ऊर्जा सहन करू शकत नाही आणि ती तीव्रता अश्रूंच्या रूपाने बाहेर येते. संतांच्या भाषेत सांगायचे तर हे प्रेम अश्रू आहेत. जेव्हा नाम घेताना डोळे भरून येतात, तेव्हा समजा की स्वामी तुमच्या इतके जवळ आहेत की तुमचे मन आणि शरीर त्यांची उपस्थिती अनुभवत आहे. 4. तुमचे पाप आणि दोष धुतले जात आहेत. शास्त्रात म्हटले आहे की जो देवाच्या नामावर अश्रू सांडतो, त्याचे जन्मोजन्माचे पाप त्या प्रवाहासोबत वाहून जातात. क्रोध, अहंकार, ईर्ष्या आणि द्वेष बाहेर पडू लागतात आणि आत एक पवित्रता निर्माण होते. हे अश्रू म्हणजे तुमच्या अंतरात्म्यात वाहणारी गंगा आहे. 5. तुमची भक्ती परिपक्व होत आहे. भक्तीचा सर्वोच्च स्तर म्हणजे प्रेमाची भक्ती. जेव्हा केवळ नाव घेताच मन भरून येते, तेव्हा समजा की तुमची भक्ती आता केवळ एक सवय राहिलेली नाही, तर ते प्रेम बनले आहे. हा तुमचा सर्वात मोठा आध्यात्मिक विकास आहे. 6. तुमचा अहंकार विरघळत आहे. अहंकार हा स्वामी आणि तुमच्यामधील सर्वात मोठा अडथळा आहे. पण जेव्हा डोळ्यांत पाणी येते, तेव्हा समजा की स्वामींच्या नामाच्या प्रकाशात तुमचा मीपणा विरघळत आहे. जेव्हा अहंकार संपतो, तेव्हाच स्वामींची कृपा अखंड बरसू लागते. 7. तुमची एखादी जुनी प्रार्थना मान्य होत आहे. कधी कधी आपण खूप वर्षांपूर्वी एखादी प्रार्थना केलेली असते आणि नंतर आपण ती विसरून जातो. पण स्वामी विसरत नाहीत. जेव्हा त्या प्रार्थनेचं फळ देण्याची वेळ येते, तेव्हा स्वामी अश्रूंच्या रूपाने संकेत देतात. या अश्रूंमध्ये एक वेगळीच गोडवा आणि शांतता असते. हे झालं अश्रू का येतात याचे उत्तर. पण जेव्हा डोळ्यांत अश्रू येतील, तेव्हा काय करावे? 1. अश्रू थांबवू नका. जे वाहत आहे त्याला वाहू द्या, कारण ही तुमच्या मनाची स्वच्छता आहे. 2. त्या क्षणात हरून जा. डोळे मिटून स्वामींचे नाव घेत रहा आणि तो अनुभव शांतपणे स्वीकारा. 3. मनातील सर्व काही सांगून टाका. तो क्षण असा असतो जेव्हा स्वामी तुमचे सर्वात जास्त ऐकत असतात. मनातली प्रत्येक भीती, प्रत्येक इच्छा त्यांना सांगा. स्वामींचे आभार माना, कारण हा अनुभव प्रत्येकाला मिळत नाही. स्वामी भक्तांनो, जर आज अश्रू येत नसतील तर निराश होऊ नका. तुमची साधना चालू ठेवा. तो क्षण स्वतःहून येईल. नामस्मरण करत रहा. स्वामींवर विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ.